मला अतिशय आनंद आहे की आज पुणे मेट्रो भवनचं आम्ही उद्घाटन केलंय। पुण्याच्या मेट्रोचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे। आता आपली शिवाजीनगर ते हिंजवडी ही जी मेट्रो आहे ही पण लवकरच पूर्ण होते। एक टप्पा मे मध्ये आणि एक टप्पा जुलैमध्ये पूर्ण होईल। त्यानंतर जवळपास पुण्यामध्ये 55 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू असतील। अजून जवळपास तेवढ्याच मेट्रो मार्गाचं काम हे पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विविध भागांमध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अधिकचं अजून 80 किलोमीटरचं प्लॅनिंग आपलं आहे। त्यामुळे एकूण 200 किलोमीटरचा मेट्रो मार्ग हे संपूर्ण पुणे पिंपरी चिंचवड आणि PMRDAच्या क्षेत्रामध्ये करण्याचा आपला मानस आहे। त्या दृष्टीनं आपल्या पुणे मेट्रोला आपण निर्देश देखील दिलेले आहेत की त्यांनी आता फार फेजेस न करता लवकरात लवकर या संपूर्ण क्षेत्राचं प्लॅनिंग करावं। कारण पुणे आपल्याला कल्पना आहे की फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे आणि इथल्या वाहतुकीच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर या मेट्रोमुळे मोठा तोडगा निघणार आहे। त्यासोबत या मेट्रोसोबत आम्ही बसेसचं इंटिग्रेशन आणि बाकी ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन देखील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। तसेच पुण्यामध्ये एक टनेलचं नेटवर्क देखील करण्याचा आमचा मानस आहे, ज्या माध्यमातून या पुण्याला वाहतुकीच्या कोंडीतनं आपल्याला मुक्त करता येईल। हे वेगवेगळे मार्ग आहेत। याच्यातले 55 किलोमीटरचं काम पूर्ण होत आहे। जवळपास 55 किलोमीटरचं काम सुरू आहे आणि 80 किलोमीटर हे प्लॅनिंगमध्ये आहे। त्याच्यामध्ये ह्या 23 किलोमीटरचा मार्ग आहे। 11 किलोमीटरचा जो मार्ग आहे हा मे मध्ये पूर्ण होतोय। उरलेले 12 किलोमीटर हे जुलैमध्ये पूर्ण होत आहे। असं आहे की या संदर्भातला ऍक्शन प्लॅन हा मी ऑलरेडी बजेट मांडतानाच त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। भविष्यात ती न्यावीच लागणार आहे आणि नेणार होतो, जाणार आहे, तिकडे जाणार आहे। मला असं वाटतं की कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही। वारंवार सांगितलं जात आहे की गॅसची कमतरता नाही। जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतायत आणि त्या भीतीपोटी लोक रांगा लावतायत। कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाहीये। आवश्यक तेवढा गॅसचा पुरवठा आपल्याकडे आहे। कुठे पॉप लिंचिंग पाहायला मिळालं तुम्हाला? मी माहिती घेऊन बोलेल, माझ्याकडे माहिती नाही। काय बोललो त्याच्यावर सकाळीच? ते आता महानगरपालिकेमध्ये बॉडी आलेली आहे। महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, वेगवेगळे सभापती आहेत। ते या संदर्भातलं उत्तम प्लॅनिंग करतील। त्यांना राज्य सरकारकडनं जी मदत पाहिजे ती सगळी मदत राज्य सरकार करेल। नाही, मला काही माहिती नाही या संदर्भात। पहिल्यांदाच तुमच्याकडनं हे ऐकतोय। भीमाशंकरच्या मंदिराचं आपण काम फार वेगाने करतोय, कारण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभाच्या आधी भीमाशंकरचं काम पूर्ण करायचं। चला।